हा आपला आहे महाविस्तार AI ॲप। यामध्ये पूर्वीचे लॉग इन करून ठेवलेलं आहे कृषीताईचे। त्यांचं नाव आहे तेजस्विनी पटले। हा आपला प्रोफाईल आहे, त्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळेल। यामध्ये कृषीताई हा पर्याय दिलेला आहे, तिथे हा पर्याय आपल्याला निवडायचा आहे व त्यामध्ये आता जेव्हा तुम्ही लॉग इन कराल तर त्या लॉग इनमध्ये आपल्याला प्रकल्पाची माहिती, प्रकल्पाचा माहिती, विस्तार कार्य अहवाल हे 3 पर्याय आहेत। त्यापैकी प्रकल्प माहितीमध्ये आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्याबद्दलची माहिती मिळणार। इथे प्रकल्प माहिती पुस्तिका आहे, प्रकल्पाचे मार्गदर्शक सूचना, महाविस्तार AI आणि प्रकल्पाचे विविध व्हिडिओ। तर प्रकल्पाच्या माहितीमध्ये जर आपण क्लिक केलं तर तिथे आपल्याला यानुसार जी काही माहिती हवी आहे त्याचे PDF इथे अवेलेबल आहेत। तिथे आपण PDF बघू शकता, ते डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्यानुसार माहिती आपल्याला उपलब्ध होईल। पुन्हा आपल्याला माहिती घेतल्यानंतर बॅक जायचं आहे। बॅक गेल्यावर आपल्याला प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचना त्याचप्रमाणे क्लिक करायच्या आहेत। तिथून तुम्ही मार्गदर्शक सूचना घेऊ शकता, ज्यामध्ये FPO DBT आहे, नैसर्गिक साधन NRMचं आहे, उत्पन्न वाढीचे स्रोत, असे जवळपास जे काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या इथे उपलब्ध होतील। जे नव्याने येणार आहेत ते सुद्धा इथे आपल्याला उपलब्ध होतील। पुन्हा बॅक जायचं आहे। बॅक घेतल्यानंतर इथे त्याचप्रमाणे महाविस्तार AI आहे आणि प्रकल्पाचे विविध व्हिडिओ आहेत, ते तिथे आपल्याला उपलब्ध होणार आहेत। पुन्हा आपण बॅक केल्यावर विस्तार कार्यामध्ये जायचं आहे। हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे। कृषीताईचं यामध्ये जे कार्य आहे ते फार महत्त्वाचं आहे। बैठक, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष भेट हे कामाचे 3 मजबूत आधारस्तंभ आहेत। या माध्यमातून कृषीताई प्रकल्पाचे उद्दिष्टे, योजना, तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे प्रभावी काम करू शकते। याच प्रक्रियेला अधिक सक्षम, वेगवान आणि शेतकरी केंद्रित बनवण्यासाठी महाविस्तार AI ॲप विकसित करण्यात आलेला आहे। कृषीताईच्या माध्यमातून हे ॲप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य माहिती, पीकनिहाय सल्ला, मार्गदर्शन, शासकीय योजनांची सुलभ माहिती व प्रत्यक्ष क्षेत्रातील समस्यांवर त्वरित उपाय देण्याचं काम करेल। आपण जेव्हा बैठक घेतो, बैठक तुमची ती कोणतीही असू शकते। त्या बैठकीमध्ये तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे जर बैठक घेतली असेल किंवा तुम्ही ग्रामपंचायत लेवलला घेतली असेल किंवा तुम्ही गावात एखादी बैठक घेतली असेल, त्याबद्दलची माहिती आपल्याला इथे नोंदवायची आहे। इथे ते निरीक्षण लिहिताना तुम्ही लिहायचं आहे की तुम्हाला तिथे काय माहिती मिळाली, की तुम्ही तिथे काय चर्चा केली आहे, थोडक्यात लिहायचं आहे। तसंच इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करताना फोटो अपलोड करून आपल्याला हे सादर करायचं आहे। हे झालं बैठकीबद्दलचं। त्याचप्रमाणे प्रशिक्षण, ज्या ठिकाणी प्रशिक्षणं असतील त्या ठिकाणी कृषीताईची महत्त्वाची भूमिका आहे। तिने त्या प्रशिक्षणामध्ये काय ज्ञान प्राप्त केले, शेतीविषयकचं जे ज्ञान आहे ते प्राप्त केले व त्याबद्दलची माहिती तिने आपल्या गावातल्या शेतकऱ्यांना दिली आहे, त्याबद्दलची नोंद ह्याच्यामध्ये करायची आहे। तसाच फोटो अपलोड करून तो सादर करायचा आहे। आणि भेटमध्ये आपल्याला हवामान अनुकूल तंत्रज्ञानाच्या आधारे शेतीशाळा झाली, MLP झालं, NRM आहे, हे असे विषय आहेत। त्यापैकी आता शेतीशाळेबद्दल जर सांगायचं झाले, उदाहरणतः शेतीशाळेमध्ये जर आपण आहात तर शेतीशाळेमध्ये जेव्हा जाल तर त्या शेतीशाळेमध्ये त्या शेतकऱ्याच्या शेतावर तुम्ही काय निरीक्षण पाहिले, त्याच्यामध्ये तुम्हाला काय माहिती मिळाली, सहाय्यक कृषी अधिकारीच्या आधारे आपण ती माहिती काय घेतली किंवा त्याचे ज्ञान काय घेतले आणि ती माहिती आपण पुढे शेतकऱ्यांना कशी दिली। जसे की बीज प्रक्रिया झाली, दशपर्णी अर्क कसा तयार करायचा ते झालं, ती पूर्ण माहिती आपण घ्यायची आहे। त्याबद्दलचं थोडक्यात इथे त्या भेटीबद्दलची माहिती इथे लिहायची आहे, ती टाईप करून इथे फोटो अपलोड करायचे आणि ती सादर करायची आहे। हा महत्त्वाचा रोल आहे, जेणेकरून आपण ती माहिती घेऊन शेतकऱ्याला सक्षम बनवायचं काम करणार आहात, त्यांची निर्णय क्षमता वाढवणार आहात
आणि त्या शेतकऱ्याच्या शेतीत शाश्वत वाढ कशी होईल, त्याला कशी साधता येईल, हे आपण त्याला सांगायचं आहे. त्याचप्रमाणे विस्तार कार्य अहवाल म्हणजे आपण जे काम केलं आहे त्या विस्तार कार्याचा अहवाल आपल्याला सादर करण्यासाठी इथे ऑप्शन दिलेला आहे. तिथे आपण त्या दिवसाचे जे कार्य केले आहेत, कामकाज केलं आहे, इथे त्याची नोंद घ्यायची आहे. इथे जर तुम्ही कार्य केलं असेल तर तुम्ही त्याची इथे नोंदी येणार. इथे तुमचे त्या महिन्यातले कामकाज, बैठक आहे, प्रशिक्षण आहे, भेट आहे, ते इथे नोंदवले जाईल आणि त्याचा अभिप्राय आपल्याला नोंदवायचा आहे. मग इथे आपण अभिप्रायामध्ये तुम्हाला काय माहिती हवी असेल किंवा आपल्याला काही बदल हवा असेल तर इथे आपण नोंदवू शकता आणि ती माहिती सादर करणं गरजेचं आहे. मग इथे आपण तारखेनुसार निवडून ती द्यायची आहे. धन्यवाद. याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास आपण प्रकल्प व्यवस्थापन कक्षास संपर्क करू शकता.